हे काय लाला म्हणत नाही हे येले का नाही मोठी काळजी हो ना मापेक्षा येले हाराची काळजी. अरे का कसं काय मानमोडे साहेब गेले ना का कॉलेजला गेले ना का म्हणलं हा 10:30 होऊन राहिला ना. अरे हो 10-15 मिनिट टाईम आहे अजून निघून राहिला आता पण मला कसं तुम्हाला ते सकाळी म्हणलं नाही मी काय केलं मग ते हाराचं मग ते कसं काय पावती सापडली का मग हाय तेवढ्या ग्रॅमची मग बरोबर. अरे सांगतो ना तुम्हाला मला भरोसा नाही वाटे हो ना त्याच्यासाठीच तीन का निघालो ना आता पोलीस स्टेशनला चाललो ना घेऊन येतो ना आता कसा बी 3 लाख रुपयाचा बजेट आहे चला म्हणलं जाऊ दे आज मार्केटला गेलो नाही निघतो ना आता बस चाललो तिकडे चाललो. मला आता मनासारखं झालं नाही का आता आपले 2.5-2 लाख वसूल होते आता नाही तर झोप नाही येत मला हो ना तेच वाटलं मला तुमचा होय नोय होय हो मला उत्सुकता तुमच्यापेक्षा जास्त हो बरोबर या मग आता या हार घेऊन या आता तुमचा मला तर 2.5-2 लाखांना फिटवलेला आहे हो या तुम्ही मग हो ठीक आहे ठीक आहे. आता इथे मजा नाही का अरे लेको रामपूरवाले शिवले हरामखोरा असं असं 2.5 लाख रुपये सायकल घातली का रे मला तुम्ही नाही हारले का काढून घेतला आधीच बरोबर आता कुठं हार आहे हो कसा हार निघत नाही पाहता तुम्ही हा लेको हो हा हो मापासून तर वसूल केलेच केले पण त्या लग्नवाल्याला दिला त्याच्यापासून 3 लाख वसूल केले ते त्या टुकटुकीपासून असं 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 थांबा तुम्ही आता हो मारुती धुटकेले सापडला ते नाही धुटके सापडला की सगळे एका लाईनीत आलेच समजा मग हो कारण की सगळ्यांना पार्टी गिरटी खाल्ली होती ना लक्षाच्या धाब्यावर 100% ते सगळ्या गावातच प्लॅन आहे ते हो मला माहिती आहे ना ते विकली मालावाला सारखेच गाववाले आहे ते हरामखोर नाला कोणाचे रामपूरवाले हो आता फिटले तुम्ही हो तरी एक शिवल्याले हो धक्का देतोच मी नाही का धक्क्यावर धक्के द्यास लागते यायले मला लय धक्के देत नाही हो का हो बिमार आहे का असं आहे का थांब आत्ता फोन लावतो शिवल्याले नालायकवाल्याले हो थांब म्हणतो आता. दिवसभर पेपरच वाचता म्हणलं काही ते वावराची काळजी ते गहू पाण्यावर आला म्हटलं काय त्या भूषणची शनिवार आला की वाट पाहा लागते तुम्हाला काही कामधंदे नाही का म्हटलं कालचा दिवस त्या कंदील बुड्या संग गेले काय 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 तुमचे कामं नाही पोलीस स्टेशनचे त्या कोर्टाची बस करा म्हणलं मुकाट्यानं आज वावरात जाते पाणी लावा म्हणलं कामाले. काय कसं काय म्हणलं अरे काय बाऱ्यावर पाठवतो का मला गव्हाला पाणी द्याले 2.5 लाख रुपये आत्ता आलेले आहे ते सायकलचे ते त्याच्यातले जराशी दे ना मजूर आले एखादा मजूर आहे सांगायचा पाणी द्याले का माझ्याकडे साहित्य बी नसते कामं आता बसले वावराची बाकीचे मामा किती कामं असते माहिती आहे का तुले. कोणते काम का नाही होणार याच्यात संग जाणं हिंडण फिरणं आपलं हो ना आपलं काम केलं पाहिजे मुकाट्यानं म्हणलं 4 पैसे सुखानं कमावले पाहिजे बसले आपले जा मुकाट्यानं आज काही घरी थांबू नका म्हणलं पाणी देऊन द्या पटकन मी चालली वावरात आता. मी काय म्हणत होतो मी जातो आता वावरात हो ते 2.5 लाख रुपये म्हटलं त्याच्यात काहीतरी आपल्याला काही करा लागेल उलाढाल एखादी काय निरा घरी ठेवून जमणार नाही ना काही एखादं सोच बरं काय करता येईल काय नाही असं हो जरासं काही ना काही त्याचा विनियोग करा लागेल आपल्याला एवढे पैसे सायकलचे भेटले तर. मी तेच म्हणून राहिले बरं पाहू ना आपण आज संध्याकाळी बसू हो काय करायचं काय नाही त्याचं एखादी म्हैस आणू नाही तर मग काही ना काहीतरी काहीतरी एखादं करायला लागल नाही तर मग पैसे तसे चालले जाईल आपले हो बरं ठीक आहे येऊ का मग मी आता दादा वावराकडे मग. आता काय म्हणते मानमोडे म्हणा नाही का मानमोडेचा फोन दिसून राहिला बा हो याला काय काम पडला आता हो याला काही झोप नसेल ना 2.5 लाख गेल्यावर. हां बोला म्हणलं बोला बोला मानमोडे साहेब काय होतं बा कशी आठवण आली आमची शिवलाल टोळगुडीचं कसं काय आठवण काढली म्हणलं. काय का रामपूरवाले खरंच का हसायचे बी तुमच्यावर हो लय कलाकार का लय पण बाकी बा तुमच्यासारखं गावच ते रे बा का केवढे सायकल दिली रे 2.5 लाख रुपये सायकल काय का लय हुशार रे तुम्ही. त्यालाच म्हणते ना मग रामपूरची नांद नाही करायचं म्हणलं तुम्ही आमच्या नांदी लागले राजा हो खादोळेसारखं आम्ही म्हणलं थंडा पडला आणि तुम्ही काय हो कुठची किस गेली की मुरली काय होतं म्हणलं विषय सांगा मला कसं काम आहे थोडंसं महत्त्वाचं आता ते सांगा म्हणलं काय आहे तुमचं. आता ते तर कसं कामच असेल ना तुम्हाला आता हो कसं आता खिसा गरम असल्यावर आता तुम्ही तर हवेतच असता पण बाकी हो राजा पण लय कलाकार नाही हो सायकलमधला हारले का मस्त काढला आणि मस्त गेले का 1,75,000 सायकल दिली किती नाला खावे तुम्ही हो मी त्या हाराच्या भरोशाच्या आलो तुला का त्या शीटच्या त्या अंदर हार होता तिला का आधीच काढून घेतला नाही रे तुम्ही. ए बाबा हार होता ते शीट खाली नाही हो शीट खाली हार नव्हता काही हो पाहिलं नाही मला वाटे डाऊट वाटे पण शीट खाली हार नव्हता राजा मला माहित नाही म्हणते प्रकरण. तेच म्हणलं ना तुमच्या शीट खाली हार होता म्हणूनच मी 2.5 लाख सायकल घेतली का एवढा मिळाला नाही मी घ्याले ते कोणाला सापडली माहिती आहे का म्हणलं तुम्हाला हार कोणाला सापडला माहिती आहे ना तुमच्याच गावात त्या मारुती धुटकेले हार सापडला त्या टुकटुकीच्या लग्नात दिला पोलीस स्टेशनमध्ये अटकलेला हार आहे तुमचा ते हार म्हणलं खादोळेचा म्हणलं खादोळेचा पावती घेऊन चालला म्हणलं ते तिथं बोलून राहिले म्हणजे हे अरे बाबा म्हणजे म्हणून मुंगशीराम भाऊजवळ गेला का म्हणा हारे असं 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 आहे का ते अरे म्हणलं राजा कल्पना नाही बा या गोष्टीची. काय सांगू नका तुम्ही हे बा तुम्हाला सगळं माहिती आहे कायचं काय आणि कायचं काय नाही हो आता पुरेच्या पुरेच फिटणार तुम्ही हो आता ज्यावेळेस खादोळी तिथं पावती घेऊन जाईल ना तरी तुम्हाला बोलाव नाही ना हो तुमचा हार आहे का ते बरं 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 मारुती धुटके एका मग एक मग पुरे फुटते ते हो थांबा तुम्ही आता पोया सुटणार आहे तुमचा. अरे बाबा म्हणजे खरी पावतीच नाही वाटते याच्यापाशी नाही का हो सगळे नाटकच नाटक होते रे बा आता लोकचे कधी पुढं म्हणूनच जोर लावून राहिला दुकान बंद नाही 100% याच्यावर पावतीच नाही. बरं बरं ठीक आहे ना पाहून घे म्हणलं आम्ही काय करायचं ते तुम्ही आमची नका काळजी करू तुम्ही तुमची काळजी करा मला काही फरक पडत नाही त्याचा कोण जेलात गेलं काय मला 2.5 लाख भेटले माझा विषय संपला. नाही थांबला तू जरासा येऊन राहिले तुमचे आता घडे भरले तुमचे लेखा हो थांबा तुम्ही आता पाहा मजा पाहा तुम्ही आता पाहा पोलीस स्टेशनवरून कसा फोन येते तुम्हाला मुंगशीराम धुटकेला पहिला फोन ठीक आहे ठेवा आता.
बाबा आली मोठी खुशी आली आता रामपूर नाही का हो ना, इतकी शाईनी आहे मला माहित होतं इतके हे कंदील बुडा आणि मुंगशीराम धुतकेराजे इतके कलाकार करते मग अरे पावती नाही काही नाही चालले आपली पावती थुंडाले नाही आम्हाला घुमवलं काल नाही नाही बाकी हो आता काही म्हणा नाही का हो यायच्या हो बिलकुल अंगलट येते प्रकरण 100% हो पहिले तर या मुंगशीरामले आणि मारती धुटकेले उचलते ते नंतर नंबर कंदील बुड्याचा हो नंतर नंतर आपलं समजा आपलं काही नाही म्हणा आपण हातच शेकले दूर आपला काय विषय आहे हो, तरी कंदील बुड्या टच करावं लागेल नाही का हो लय हुशाऱ्या केल्या म्हणलं लागन खादोडे पोचला बा तिथं हा हो सांगून यावं त्याला म्हणजे जरा बरं राहील अंदर खुश खुश काय खुश म्हणते का धुस म्हणते काय समजत नाही रे त्या गाण्यातलं नाही का अरे काय झालं म्हणा शिवला अरे काय शिवला कुठले म्हणलं बापा काय होय गडबड पहिले रामपूरचे धुरंदर मस्त गाणे ऐकून राहिले तुम्ही का करा म्हणलं बंद करा ते मी काय म्हणतो ऐका पहिले आता बोल बा काय हो ना काय समजाले मार्ग नाही खुश खुश झुस झुस आकून काचून हा काय समजत नाही कोणतं गाणं होय कोणत्या भाषेतलं होय हा हो निरा फक्त सुरू आहे ऐकायला चांगलं वाटते भलं मस्त का रेडिओवर सुरू होतं हो मी आता बरं आहे का नाचण्यासारखं वाटते माणसाला पण ते समजत काहीच नाही पण त्यातलं काही असो गाणं चांगलं वाटते ना आपल्याला बस झालं ते भाषा कोणती असो भाषेला महत्त्व नाही आपल्याला मनाला चांगलं वाटते ना झालं महत्त्वाचं ते महत्त्वाचं बरं मी काय म्हणतो कंदिलाबाजी हो लेकाचं मला एक प्रश्न पडला हो आज आता घरीच आहो मी हो काय आलता का फोन घेऊन पोलीस स्टेशन म्हणून कोणी आलं म्हणून तिथं काही हा काही खबर गिबर काढली का आता काय दादा के फोन करा बरोबर नाही वाटत हो या बुड्याला काय काळजी पडली बा डाऊट वाटते ना मग पुढच्या शक येते ना मग मी काही फोन नाही लावला आज संध्याकाळी लावतो एक आला का बा कोणी या दुसरा दिवस आहे आजचा आता काल तर काही कोणी आलंच नाही हो तर आता बहुतेक अजून तर काही कोणी आलं नाही बा आला असत फोन आलाच असता साहेबाचा तेच सांगायला आलो मी हो कसं मोठं असं म्हणजे झंझावती हो झंझावती सुनामी येऊन राहिली आपल्या गावावर हो शक्यतोवर समजा तुमच्यावर हो हार ज्याचा आहे त्याच्यावर हो असं आत्ता मला थोडंसं म्हणजे हवामान तज्ज्ञाचं म्हणजे थोडंसं आत्ता खबर लागली काय बोलू झाला तू मला काही समजलं नाही तुम्ही म्हणणं काय बा म्हणजे म्हणजे कसं काय म्हणजे हारावाल्यावर काय येणार संकट येते का अरे विचारूच नका ना विचार न केलेला बरा हो मोठं संकट येऊन राहिलं तुमच्या दोघा चौघावर मुंगशीराम धुटकेचं कुटुंब आणि एक तुम्ही त्याच्या संघ संघ आहेच समजा कारण की तुमचा चांगला हातभार आहे त्याले हो तुम्हाला काही सांगता येत नाही बोलावणं येऊ शकते पोलीस स्टेशनचं खादोडीला खबर लागली का रे बा खादोडीला पता लागला वाटते वाचला का पेपरला का म्हणजे कसं काय म्हणणं काय म्हणजे काय काय झालं काय म्हणजे हाराचं काय झालं बाबा म्हणजे हार आपलाच हार आहे ना आपल्याला बेव आहे राजा मला तरी नका सांगू ना मी शिवला टोको ठेवणार हो तुम्ही राजा हार हा माझ्या सायकलीतला हार राजा तुम्हाला कुठं सापडलाच कुठं म्हणला एक तर डोळे राजा तुमचे असे आहे हो तुम्हालाच दिसते बा हा हे तुम्ही दोघं म्हणलं घबाळ की हे हार तुम्हाला सापडला कुठं बाबा याने पता लागला का अरे काय बोलता राजा आम्हाला काय सापडा अरे इकत घेतलेला हार आहे ते मारतीनं लग्नाच्या वक्ती गेलं नाही का ते ना सगळं सोडा ते मागचं भारूड सांगूच नका मला हो सगळं माहीत पडलं हो हे हार जे आहे ना हे हार तुम्हाला त्या आमच्या भूषणच्या सायकलच्या सीटमधला कुठंतरी सापडला तुम्ही त्याचं बरोबर म्हणजे भांडवल करून राहिले होते हा काऊन की तुमच्याजवळ नाही पावती लक्ष यायला देऊ राहिले तुम्ही टुकटुकीले संतोषले पण ते सगळं झालं उलटं करायला गेले एक आणि उलटे झाले पाय तुमच्या आता दादा मला काहीच सांगू नका तुम्ही तुमच्यावर नाही पावती आणि ते हार होय खादोळेचा त्यांना त्या सायकलमध्ये सेट केला होता आणि आता ती तुम्हाला सापडला आणि तुम्ही आता अटकले हो तर तुम्हाला 100% आता फोन येणार आहे खादोळी तिथं पावती घेऊन पोहोचलेला आहे बाबा याने तर सरच माहीत पडलं वाटते बा अरे पण मग मी म्हणतो तुला कसं माहीत पडलं हे प्रकरण हा कोणा सांगता तुले अरे बाबा मानमुळे कायसाठी आलता सायकल घ्यायले त्यानं मला 2.5 लाखाची सायकल काऊन घेतली असं माही त्या शीटमध्ये हार आहे म्हणून त्यानं ते घेतली हो त्याला वाटलं घरी जाऊन भेटते का आता ते तुम्हाला सापडला आता आंधी हो त्याला तिकडे डोक्यावर हात दिले तर शेवटी आता त्याला लय बरं वाटू राहिलं हो मला फोन करून सांगून राहिला ते आता फिट्टा म्हणे तुम्ही ते तर आम्हाला माहीतच होतं सगळं हो पण आता हे सगळं उजेडात असे वाटते अरे बापा मग गेला म्हणते का खादोळी गेला म्हणते पोलीस स्टेशनला पावती घेऊन गेला म्हणते बा आता मानमुळेचा फोन आला पहा म्हणे आता तुम्हाला फोन येतील म्हणे आता कोण कोण सामील आहे हो ते सगळे तिथं बोलावणं होणारच आहे म्हणे म्हणून म्हटलं बा तुमचा काही हात आहे का म्हणलं त्याच्यात नाही मला काहीच कल्पना नाही ते सायकलमध्ये हार होता का आणि काय होता का मुंगशीराम म्हणे बा आपल्याला इकाच आहे म्हणे मॅन बा असं करून इकून टाकू संतोषले आता ते उलटच झालं त्याचं म्हणजे मग हार समजा ते मुंगशीराम भाऊले सापडला वाटतं नाही तर मारतेले हो त्या दोघा बापल्या कालच माहित आहे ते कोणाला सापडला तो अरे रे का हाय म्हणे लग्नातला हार होय म्हणे हो असा सांगे मुंगशीराममध्ये सांगा आता किती खोटा बोलला ते जाऊ दे बा आता आपल्याला काय करायला लागते बा आपण काय करावं नाही का आपण संग केलं बा त्याच्या आपला काही विषय नाही का आता मला वाटते लवकर दवाखाना जवळ करावं लागते नाही का हो नाही तर संग मग आपल्याला नेते असं बरं ठीक आहे मग तर येतो का मी जरा हो कसं छातीला काही जरा असे चमचम करून राहिले आज कालपासून असे दगदग लई होईल थंडी लई पुरं राहील ना म्हणून कसं रातभर अशी झोप येत नाही नाही आता तर अजून चमचम करणार आहे ते नाही का 100% हो ना पण ते जाऊ द्या तुम्ही नाही ना त्याच्यात मग काही लोड नाही मुंगशीराम भाऊ पाहिन काय तर आलं बोलावणं तर पाहू हां आता मानमुळे खराब होऊन राहिला का खोटा बोलून राहिला हां पुढचं पुढे पाहून घेऊ हां चला जा घरी जा आयोडेक्स लावून देते जरासा या मग दे बरं म्हणून आवाज दे हो मुंगशीराम दे म्हणा बाबा दवाखान्यात चालले म्हणा सांगून देता येईल नाही तर मग कसं येतील घराकडे कुठं गेले आबाजी बा एक खेपटाच मारून देता येईल मुंगशीराम कसा आहे का घरी मारजा अरे घरी आहे का कोणी आहे का म्हणा घरी बाबा का कुठं म्हणलं आबाजी या ना बसू म्हटलं जरा या काय कुठं चालले
अरे काही नाही म्हणलं, येतो म्हणलं दवाखान्यातून. कसं जरा छाती जराशी अशी म्हणजे चमचम करून राहिली. जरासं म्हणलं पाहा बीपी गिपी कमी जास्त काही. चेक केलं, बरं आपलं थंडी दिवस आहे. आणि एक तर ते मोबाईल इचकला माया. हो ना, ते फोन येऊन नाही राहिले त्याच्यात, आणि ते काय झालं काय सांगा. ते म्हणलं दुरुस्तीला टाकून देता येते. म्हणून म्हणलं चाल बा भानू, म्हणून चाललो. अरे बाबा, म्हणजे समजा तब्येत नाट्य बरोबर नाही हो, असं असं काही रातपासून आहे का? पासून काय रे, मला शिवलानं खबर सांगितल्याबरोबर मला छाती धडधड करून राहिली. नाही नाही, ते कसं रातपासूनच खोकलणं हे ते जरासं असं म्हणजे दडपण आल्यासारखं वाटून राहिलं. म्हणलं यावं जाऊ बीपी चेक करा. येतो म्हणलं मग. हो ठीक आहे मग, येतो. या मग या, हो काय हरकत नाही. जा भानू, लवकर घेऊन जा, जसं कसं बरं राहते मग. गोळ्या औषध घेतले की बरं वाटते. हो, जा मग, या मग. हो काय हरकत नाही. आता नाही का आपण तसं टोकलो रामपुरातो नाही. हो काही हो तिकडे. नाही म्हणलं मारती कुठं दिसलं नाही. म्हणलं मारती कुठं आहे मारती की नाही, गावाला गेला का? ना ते गेला मारती, ते काय ते देणके साहेब फोन नव्हता आला त्या दिवशी. हो ते हाराचा. हो तर ते हारच दाखवायला घेऊन गेला ते. हो कसं आहे, घरीच हार होता. आपण ते केलं, आता आपल्याला आपलं माहीत आहे काय झालं आणि कसं नाटक केलं. हो तर मारती म्हणे बा फालतू मा अंगलट यायचं म्हणे. तर ते हार घेऊन गेला म्हणे, दाखवून देतो बा त्याईले, हे आणला बा म्या. हो ना, ती बरोबर आहे म्हणा. हो बरं गेला ते. हो कसं आहे, अंगलट आलं तर ते प्रकरण. आता त्याच्यापेक्षा येणार आहे. बरं चाल येतो मग मी. हो काय आपला फोन काही लागणार नाही आता. हो कसं ते बिघडलेलं आहे म्हणलं. पाहिजे नाही तर फोन लावून पाहिजे ना. चाल येतो मग मी. चालेल बाबा ना, चाल. या ना मग. हो मी जातो आता वावराकडे. हो कसं आता तुरीच्या शेंगा आहे ते आणता येत, जरा हरभऱ्याची भाजी घ्यायची. चक्कर आहे होती आता, वावरातही जाणं नाही झालं माया. चला येतो म्हटलं मी बी वावरातून. हो ठीक आहे, या मग. पा काळजी घ्या जराशी. हो येतो मी. दर्शन झाले नाही का? हो ना. अरे राम राम, नमस्कार नमस्कार. काय खाडोळ साहेब कुकडे म्हणला आज? हो अचानकच. काय आता सांगा. हो कसं का होईना, पण पोलीस स्टेशनकडे पायच ओढते माय. काय आता तुम्ही ते पेपरला न्यूज दिली नाही का ते? तर त्याच्यामध्ये काय झालं, तुम्ही ते हाराचं जे वर्णन केलं. हो तर ते वर्णन लेखाचं म्हटलं, आमचा जे हार आहे हो त्याला बिलकुल मिळतं जुळतं आहे. 100% हार आमचाच आहे ते. हो कारण की तुम्हाला मी पावती दाखवतो आता आमच्या मॅडम म्हणे पेपरला वाचलं म्हणे आपला हार हरवला म्हणे. तर म्हणे याच्यात असं असं दिलेलं आहे. हो तर म्हटलं पाहून घ्या बा ती पावती किती काय ते काय नाही तर. हो म्हणजे हे ओळखते ते हार. म्हणता नाही हो का? पण मला तर वाटते शक्यता कमीच आहे. कारण की कसं आहे, ते मारुतराव ढोटकेचं लग्न होतं का नाही, तर त्यावेळेस ते हार घेतला म्हणते त्याईनं. हो तर त्याची पावती नाही भेटली त्याला, दुकान बंद असल्यामुळे. तर तुम्ही म्हणता की बा माई पावती लागू पडते. हो पाहून घेऊ एक खेळ. दुकान बंद आहे नाही का? हो ना, पावतीच नाही काय दाखवणार आहे ते नाही का? थांब ना दादा. बरं असं ना मग काय पाहू ना आता काय होतं. पावतीच पहा फक्त. सर व्यवस्थित बघा ते. माझ्या नावानेच आहे ती, बॉबी एम खादोडे नावाने. बघा आता काय वाटतं तुम्हाला, कसं काय आहे. पाहिलं ना आता. हो पावती बरोबर आहे, तुमच्या नावानं आहे. विशेष म्हणजे या 2-3 महिन्यातलीच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजनही सारखंच आहे. पण आता हे मुंशीराम ढुटके म्हणते त्याची सुनबाईनं घेतलेली आहे बा ते, त्या लग्नाच्या वेळेस समजा मारुतराव ढुटकीच्या लग्नात. तर मग हे झालं कसं मग? हो मग त्याच्यावर हार कसा गेला हे? हो आता त्यानंच तर त्या लग्न गँगले दिला. मग हे कसं काय प्रकरण? मी काय म्हणतो, हे हार पहा बा तुमचा होय का नाही, नक्की पहा तुम्ही. नाही हार आमचाच आहे सर. हो ते दुसऱ्या कोणी असं म्हणणार, पण हे हार मी सांगते ना माझाच आहे. पावती बघा, सगळं बघा. बरोबर असं म्हणता नाही का? मग आता फोनच लावा लागेल त्याला, त्याशिवाय काही पर्याय नाही. हो आता तुम्ही डावा ठोकला त्याच्यावर. हो आता मी काय करतो, कंदील आबूजीला फोन लावतो. आणि त्याला बोलावून घेतो. चला आता नाही का? हो, घरावर कुठे जायच्या. पहा ना मग लावून पहा फोन. हो कसं काय आहे तर पहा मग. हो लावतो मी. पण नाही मी काय म्हणतो, हो आता तुम्ही म्हणता 100% तुमचा हार आहे. हो मग त्याच्याजवळ गेला कसा मग हे हार? हो म्हणजे हे कसं काय? आता सांगा साहेब, आता तुम्ही सांगा त्याच्याजवळ हार आला कसा? आता हे मी कसं काय सांगू शकणार आहो? त्यालाच माहीत आता ते कसं आला बा आणि काय आला आणि कुठं दिला. तुम्ही पहा बा चौकशी करून काय आहे तर कुठून आणला बा तुम्ही. बरं. हो ना, मोठा पेचच निर्माण झाला. हो बरं, एक मिनटं मी. हो याच्यात काहीतरी गोंधळ दिसते म्हणले नाही का? हो ना, त्याला एक तर पावती नाही सापडून राहिली म्हणे, म्हणून थोडा डाऊटही वाटू राहिला मला त्याच्यावर. आता आपण काही नाही बोलू शकत बा त्याच्यावर. तुम्ही पहा काय आहे. हो पण हार आमचा आहे. हो तुम्ही एक वेळ फोन लावून पहा आणि बोलवून घ्या इथं. मग म्हणजे प्रत्येक समोरासमोर होऊन जाते काय आहे ती. बोलावतो ना त्याला. हो बोलावतो 100% काहीतरी. हो यायनं हो चोरला गेला का काही ना नाही का? हो पाहा लागलं, उचलाच लागते यायला आता. बरं मी लावतो फोन त्याला, बोलवून घेतो. कंदील बुड्याला लावतो पहिले. हो बाटा इथंच बोलावतो. आला का रे मुंशीराम? हो तेच म्हणलं, काय दिसलेच नाही. मग काय कंदीला नाही दिसला, कुठं गेला ते? काय त्याची छाती दुखू राहिली. हो काय दवाखान्यातून येतो म्हणे बा, काय बीपी कमी जास्त झाली का काय? तर सांगा, आता लोक डीपी सुधी होती. हो काय मग डीपी बिघडली का? हो जैली का डीपी? सांगा आता काय बीपी म्हणलं ते डीपी म्हणते. अरे म्हणलं आपलं मोठे बाबा बीपी कंदील बुड्याची बीपी वाढली म्हणे. हो म्हणून गेले दवाखान्यात ती. हो ते हे डीपी नाही, हे डीपी चालू आहे, पाणी चालू आहे लोकांची. तसं हो ना, मला वाटलं डीपीच जैली का. हो ना, नसते मग कसं पाण्याची लय वांदी होती ना. हो गहू पेरला तो. हो बरोबर आहे. हे कोणाचा नंबर हो म्हणा, नवाडाच नंबर आहे नाही का? हो पाहा लागेल काय आहे तर. हॅलो, कोण बोलून राहिले? कोण बोलता म्हणलं? हॅलो, आपलं मुंशीराम ढुटके बोलता ना तुम्ही?
हो 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 मीच बोलून राहिलो. हो कोण पांडे साहेब वाटते नाही, आवाज तसा वाटू लागला. हो हो पांडे साहेब बोलतो म्हणलं मी. ते कंदील आबाजीचा नंबर होता आपल्याकडे, त्याला लावून पाहिला पण ते काही लागून नाही राहिला. शेवटी मग सरपंचाजवळून तुमचा नंबर घेतला. तर म्हणलं जरा महत्वाचं काम होतं तुमच्याशी. या म्हणते का हारले का आपल्याला नाही का? हो कोणी आलं नाही वाटते. हो काय मग हो सांगा ना बा काय आहे तर बोला ना. हो तर ते कसं झालं, ते आपलं हाराचं आहे की नाही प्रकरण. हो तर तुम्ही तुमच्या नावानं तक्रार आहे ती की बा तुमचा हार आहे म्हणून म्हणणं आहे तुमचं. तर ते जे हार आहे तुम्ही तुमच्या मुलाच्या म्हणजे लग्नात घेतलेलं आहे समजा, आहे ना, ते खरी गोष्ट आहे ना ते. ते म्हणजे मग आता ती का खोटी आहे बाबा? हो तुमच्या समक्ष ती पावत्या आणल्या बाकीच्या, ती आता दुकान बंद होतं ते राहिली. तसं हो का? पण ते एक जण इथं आला आता, ते म्हणते बा ते हार माय आहे म्हणते. हो त्यानं पावती आणली. आता ती पावती मी चेकिंग करून राहिलो, डुप्लिकेट आणली का काय आणली. हो म्हणून म्हणलं तुम्ही येऊन जा म्हणलं, जरा आज काम आहे तुमचं. असं 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 नाही कांदा लफंग्या. हो त्याला वाटलं जमलं जमलं. हो येतो ना मी, येतो. हो कोण आहे पाहतो ती. म्हणूनच म्हणलं. हो ना पण ते कडील आबाजी त्याला घेऊन ये जा म्हणलं. कारण की ते त्याचा फोन नाही लागू राहिला. नाही ते त्याची तब्येत नाही बरोबर. हो ते दवाखान्यात गेलेले आहे बहुतेक. काय आता भरती आहेत का काय सांगा लागलं. विचारतो मी त्याला. त्याचा फोनही बंद आहे, इचकला त्याचा फोन. झाला फरारी नाही का 100%. हो लागला त्याला काहीतरी सुराग लागला. बरं चालते ना, ते राहू द्या. पण तुम्ही पहिले या. हो एक हातात आला की झालं काम. आणि तुमच्या मुलाले मारोटा ढुटके हो त्याला घेऊन यायचं सोबत. हो म्हणजे टेन्शनचं काम नाही. नाही ते नाही येणार का? हो ते कसं सासरवाडीला गेलेलं आहे. हो आता म्हणजे त्याचं मुश्किल आहे. मी येऊन जातो ना. हो मी हाव ना तिथं. बरोबर या ना मग तुम्ही या. हो काही हरकत नाही. ओके हो ठेवा मग. काय फोनही नाही उचलू राहिला नाही. हो काय उचलला वाटते मग मुंशीरामजी ना. हो काय म्हणते, येतो म्हणते का मग? ना तेच म्हणलं कसं काय झालंय. हो आता उचलला तर खरी बा, आता येतो म्हणते बा अर्ध्या घंट्यात. मग कसं बसा मग तुम्ही. हो चहा वगैरे घ्या. हो बसा बाजूनं. चालते ना. बसतो ना आम्ही बाहेर बसतो थोडं. हां हो ठीक आहे चला ओके. करा तुमचे कामं. चल म्हटलं बाहेर बसू आपण थोडंसं. गाडी आहे आपली तिकडे. हो चल. अरे बाबा मुंशीराम तर इकडे शिवून वाटते बा नाही का? आपली गाडी गिडी मागून का म्हणा. हो मला नेते का संग बा? कंदील बुड्यानं दिली चाट आता नाही का? हो 100% फोन आलेला दिसते मला. नाही लपा लागन जरा असं मुकाडान बसा इथंच. अरे शिवलाल कुठं आहे रे? काय दिसल्यासारखं झालं ना आता मला धुरेहून. अरे शिवलाल आता धुरेहून दिसल्यासारखं झालं रे. आता कुठं गेला हे? इथं दिसला तर एवढ्यातच कमाल झाली आता याची नाही का? हो ना उपकल्यासारखं झालं नाही. आता दिसल्यासारखं झालं तुला का? जाऊ दे याची नादी लागायला नाही पुरत नाही का? हो एस टी हायसले का एस टीनं जा लागं. आणि याची गाडी घेतली असती गेलो असतो का? हो ना आता काय आता जाऊ दे तिकडे चला. वाचलं बा नाही का? हो नाही तर बस नेलंच असते संग. जा बा आता तू. हो तू तेरा दे का? चला आपण तिकडे आता. इथे थांबायला पुरत नाही. पहा म्हणलं आहे. हो पहा म्हणलं लपलो होतं का इथं नाही. शिवलाल काय बे नाटकं करू राहिला? अरे दिसलोच राजा. पलटलंय मागं. काय राजा मजा घेऊन राहिला तुमची. पाहूनच राहिलो काय करता. काय होतं काय कल्ला करू राहिलं म्हणलं. काय झालं? माणूस आले का मजा किती आता हे दिवस आहे का? काही आपलं वय काय का? ते पोलीस स्टेशनवरून फोन आला. ते जा लागते म्हणलं कोणता दावा ठोकला म्हणते कोण होतं. चाल बरं जरा तू असला म्हणजे बरं राहते. ते कधी पुढे तब्येत नाही बरोबर ते गेलं दवाखान्यात. आता मागायत आणता का बा? अरे म्हणलं बा काय तुम्ही मला हे बा एक दिवस तरी घरातून काढून द्यायला लावता राजा. मा घरच्या बाईनं आज मला कडक इंटिमेशन दिली. आज जर हे गहू ओलवणं झाला नाही तर म्हणजे घरी यायचं नाही भाकरीले. मग काय आमचं आम्हाला माहिती राहील. 3 दिवस झाले तुमच्याच मागावं ना. काही नाही असं एखादा नाटके असं जा तुम्ही पाहून द्या काय आहे. जा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. काही अडचण आली फोन करता. माणूस आहे तुझी गाडी पाहिजे होती ना. मग बरं जाऊ दे मग. जातो एसटीने मी. काही अडचण आली फोन करी ना. बरं ठीक आहे. लावत बस फोन आता नाही का? हो शिवच्या बस करेल. हो जा मग. या. साहेब काय कुठं आहे म्हणलं ते दावा करणारा कोण होई ते? कोण होई म्हणलं दिसून नाही राहिला कुठं पळाला तर. अरे आत्ता हे बा नेमकीच बाहेर गेले ते वाट पाहिली ते ना. हो चहा घेऊन येतो म्हणे. मला या बा मग. आता फक्त एक काम करा. आता मी एक कागद देतो तुम्हाला आणि मी त्याला दिला. हो लेखी बयान द्या मला तुम्ही. हो किंवा तुमचा हार आहे अशा या दिवशी घेतला माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस. पूर्ण असं डिटेल लिहून टाका. म्हणजे बयान बदलाचं काम नाही तर मग कोर्टात म्हणायचं नाही बाबा म्हणलंच नाही असं. हो पुढच्या व्यक्तीचे घेतो मी बयान आणि मग तुमचंही घेतो. नंतर पाहतो कोणाचा हार आहे तर. चला मग हो कागद देऊन देतो लिहून आणा मग. हो चांगलं लेखी घेऊन राहिला वाटते हे तर नाही का? मग तर अटकलंच माणूस. बरं हो ना त्याच्यात काय भेवा आहे आपला हार असल्यावर. हो पण ते पुढचं कोण आहे म्हणलं पुढचा व्यक्ती कोण होई ते? आपले MM खाडोळे. खाडोळे आहेत की नाही ते? हो तर ते आहेत आलेले. तर त्याचं म्हणणं आहे की आमचा हार आहे म्हणते 100%. हो तर त्याचे बयान घेतो की बा तुम्ही कुठून घेतला काय घेतलं सगळं लेखी बयान. म्हणजे टेन्शनचं काम नाही. कोणी पलटाचं कामच नको. बाबा झालं रे फिटलो मी आता. हो खादोडे म्हटल्यावर हो त्याचाच हार होईना हे. म्हणूनच कंदीला बिमार पडला वाटते रे. हो बरोबर आहे शिवल्या म्हणूनच नाही आला. हो त्याला खबर लागली वाटते मला तिला अटकून येईन. बरं हो आणतो मी लिहून. हो त्याचा काय भेव आहे आपल्याला. हो आणतो. हो द्या कागद द्या. आलोच मी 5 मिनिटात. बरोबर हो घ्या कागद घ्या लिहा आणा 10-15 मिनिटात. बाबा रे खादोडीत आला तिकडे. आला रे आला.
बापरे, आता काय करा, झालं आपल्यावर आली आता आपण. हो, हे सगळे तर सुटले, आपण अटकलो आता. आला ते नाही हो, बाकीचे पाहिले. काय बोला, कसं काय मुक्षरामजी, काय हाराचं काय बयान देऊन राहिलं वाटते नाही हो? साहेबांना आम्हाला दिला बा कागद. हो, आता घेते लेखी लिहून. हो, ज्याचं खोटं निघालं हो त्याला जमा आहे म्हणे आता. पहा आता काय बयान लिहितं तुमचं दा. हो, तुमचा हार आहे ना, काय सांगा आत्ता सांगा बरं. हो, खरं काय ते लिहून टाका. काय सांगता साहेब राजा, पुरे हे बा माय बोटं चिपले हो. कंदिलाबाजी राजा आमचा मा रंगाबिल्ला, आम्ही दोघं दोस्तानेवाले माणसं. ऐन वक्तात बिमारीचं नाटक करून पळाला. हो, शिवल्या तर नालायक वानाचं लपलं होतं. हो, तुम्ही हे बा खरं देव माणसा राजा. हो, तुम्हीच वाचू शकता बा मुले. हो, काय बयान लिहायचं ते कसं लिहायचं मला तर समजून नाही राहिलं. हार आमचा नाही बी, आता मी मनात सापडला तर म्हणून आता लोक तू कसा म्हणे बा. हो, आता मला अंदर नेऊन मारल्याशिवाय राहत नाही का साहेब. हो, 100%. हो बा पाया पडतो तुमच्या, वयानं मोठा हवा, पण हे बा खरोखर तुमच्यासारखा माणूस नाही बा. एक वेळ मला माफ करा आता. आयुष्यात हे बा तुमच्या मी इतका कामीन हो. सांगतो ना, खरंच तुम्हाला सांगतो मी, फक्त यावेळेस वाचवा मला. हो, नाही तर माय पोरगं अटकते, मी अटकतो, हे बा जेलातच जाणार आम्हाला. नाही बा, तुम्ही कसं आहे मगरमच्छ की आसू आहे रामपूरवाल्याच्या. हो, आज इकडून उद्या तिकडून. अरे मला किती त्रास दिला तुम्ही. पण मी काही केलं तुमचं, कोणाला जेलात घातलं का सांगा बा. मला तरी 2 वर्ष मला तुम्ही खडी फोडायला लावली. हो, पण जाऊ द्या आता. हे बा मुंशीराम भाऊ, तुम्हाला गोष्ट माहीत असेल 2 मित्राची. हो, 2 जण जाते, ते एका झाडाखाली बोरं येत आले. तिकून आसोले येते, एकाला चढता येते, एकाला चढता येते झाडावर. तसा कंदील बुडा पळाला बिमारीचं नाटक करून, तुम्ही अटकले. पण म्हणलं आसोले बी चांगला माणूस असते. आसोलानं त्या मित्राला जीवदान दिलं. हो, तसं मी तुम्हाला जीवदान देतो यावेळेस. हो, फक्त तुम्ही 100% माया माणसं म्हणून काम करायला लागेल तुम्हाला. हो, हारही लागेल तर तुम्हीच घेऊन जा, मी माझा दावा वापस घेतो. हो, असाच होता म्हणतो बा माया हार. हो, एकसारखा आला बा योगायुक्ती. हो, फक्त म्हणलं तुम्ही माझ्यासाठी मला काम तुम्हाला करावं लागेल. हो, बस की आपला बा खरा माणूस. हो, म्हणून तुम्ही मला मदत करावं लागेल. साहेब बा सर जमान्याचा विरोध घेतो मी. हो, फक्त तुम्ही वाचवा यावेळेस. हो, सांगतो ना तुम्हाला. हो, यावेळेस लय फसलो मी आता. काही काळजी करू नका काकाजी. हो, आम्ही हो ना. हो, फक्त तुम्ही आम्हाला हो आतून सहकार्य करा. हो, त्यांना असं ओळखू नका येऊ देऊ रामपूरवाल्यांना की बा तुम्ही आमची माणसा. हो, फक्त आम्ही काय जे माहिती आम्हाला लागली तेवढी आम्हाला खरी द्या. हो, बस बाकी काही नको. हे 3 लाख रुपयात हार तुम्हाला बक्षीस. आता एवढा का कवर झाला ना. हो, पुरं रामपूरचं बिलकुल सगळ्या माहिती आपल्याला भेटते. हो, पुरे प्लॅन फेल पाडतो मी द्यायची मग. बरं मग पहा मग आता. हो, कसं आहे आता, तशी बी आपले देवदास भाऊ हे ते आपले फिरमाचेच माणसं आहे. निवडणुकीत मदत करतो म्हणते बा. हो, पण तरी मला कसा डाऊट वाटते द्यायचा. म्हणून म्हणलं अंदरच्या खबरा काय आहे काय नाही तेवढं तुम्ही मला देत चला. हो, बाकी काहीच नको. बस एवढं काम करा तुम्ही. हो, मी आत्ताच्या आत्ता दावा वापस घेतो, विषय क्लिअर. कुल हे बा म्हणून लिहून देतो मी स्टॅम्पवर तुम्हाला. हे बा शपथ घेतो मी, सगळे लेकरा बायाची माझ्या घरच्याची तुम्हाला मदत करेन मी. हो, यायला वैकू येऊ देणार नाही मी, तुमचा माणूस आहो. हो, सगळ्या बातम्या तुम्हाला हो क्लिअर पोहोचवतो. फक्त म्हणलं यावेळेस पहिले तुम्ही सोडा. चला आता. हो, शब्द घेतल्या तुम्ही. आता फक्त एक काम करा, कंदील आबाई संग जसे तुम्ही वागता तसेच वागा, वैकू येऊ देऊ नका आणि माहिती पोहोचत राहा. हो, चला आता. फक्त त्याने जर विचारलं तर खादोडीत आलता बा, तर त्यानं काही दावा टाकला नाही म्हणा, ते दुसऱ्याच कामाला आलता. हो, त्याची टरकले म्हणा मी दिसल्याबरोबर. हो, मी म्हणलं म्हणा भाऊ रामपूरचा नान करू नको. हो, ते चालला गेला म्हणा मग. हो, ते दावा टाकतही नाही म्हणे बा. हो, फक्त मी साहेबाला भेटायला आलतो बा. हो, दुसऱ्या कामानिमित्त. ते सगळं व्यवस्थित सांगतो मी. हो, फक्त आता एवढं निपटा आता. हो, चला मग. चला आले दोघेच ना. हो, ठीक आहे. आता तर आपलं खाडोडे साहेब, हो तुमचं ते कागद दिला होता बयानचा, ते कुठं आहे म्हणलं. हो, यायनं लिहून आणलं. तुमच्या बयानचा कागद द्या म्हणलं आम्हाला. हो, म्हणजे मग आता मी पुढच्या कामी लागतो आता. नाही साहेब, ते आपण लेखी नाही देत बा. हो, भले तोंडी सांगून राहिलो आपला हार आहे ते. हो, 100% आमचा आहे म्हणजे आहे. असं कसं काय लेखी? अरे लेखी लागन लेखी. हो, तुम्ही मला लेखी द्या बयान किंवा हे माझा हार आहे. हो, नाही तर मग पलटायला काय तुम्हाला. तुम्ही तर आताच पलटू राहिले बा. नाही बा, आपण लेखी कुठंच नसू देत. हो, लेखी आपण देत नाही. हो, तुम्हाला तोंडी सांगतो मी, आमचा हार आहे. नाही मग तुमचा दावा स्वीकारतच नाही मी. हो, लेखी बयान जर असन तर तुमची हे पावती आहे, नाही तर हे डुप्लिकेट तुम्ही पावती बनवून आणली. हो, म्हणजे तुम्ही तुमचे काही मला खरं वाटून नाही राहिलं. हो, जर तुम्ही लेखी बयान देत असाल तरच मी पुढचं कारवाई करतो. नाही, लेखी नाही देत बा आपण. हो, भले हार गेला चालते, पण आपण तोंडी सांगतो. हो, तोंडी देत असाल तर द्या. नाही लेखी बयानाशिवाय हो आपण तुमचा दावा स्वीकारत नाही. हो, येऊ शकता. ठीक आहे, राहिलं. हो, चल ग चल. म्हटलं आहे पयाला का नाही. हो, नोयच त्याचा हार डुप्लिकेट आणली त्यानं बनवून. समजलं ना, त्याच्या बोलण्यावर झालं लक्ष. डुप्लिकेट आणली त्यानं कुठून, जुन्या टार्कीतली एखादी ओळख असेल त्याची कुठं. त्याचा नाहीच ते, तुमचाच हार आहे ते. हो, कारण की लग्नाच्या वेळेस घेतलेला आहे हार. ते दुकान बंद आहे. हो, बरोबर आहे. हे 100% तुमचाच हार आहे. 2-4 दिवसांनी या आणि घेऊन जा. काही कोणी आता येणे शक्यता दिसत नाही. बरं ठीक आहे. चला आता विषय झाला क्लिअर. उद्या नवीन विषय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.